संसारातली व्यथा आहे आणि परमार्थामध्ये कथा आहे। आकाशाचा आकार आकाशासारखा आहे, समुद्राची खोली समुद्रासारखी आहे, राम रावणाचं युद्ध राम रावणासारखंच आहे आणि ज्ञानोबारायांचं ज्ञान ज्ञानोबारायांसारखंच आहे। घर शुद्ध करण्याकरता गाईचं शेण पाहिजे, देव शुद्ध करण्याकरता गाईचं गोमूत्र पाहिजे, धन शुद्ध करण्याकरता दान पाहिजे, तन म्हणजे शरीर शुद्ध करण्याकरता स्नान पाहिजे, मन शुद्ध करण्याकरता ध्यान पाहिजे आणि अंतकरण शुद्ध करण्याकरता भगवंताचं नाम पाहिजे। प्रभा विश्व अवघा रंग एक झाला। भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु श्री संत श्रीमंत तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य संत श्रेष्ठ निडोबाराय। तुकोबारायांचं वर्णन करत असताना घरात नाही धान, गावात नाही मान, पोटात नाही आन, पण चित्तात समाधान। ज्यांच्या वाणीमध्ये चंद्राची शीतलता आहे, सूर्याची प्रखरता आहे, आईची वात्सल्यता आहे, हिमालयाची उत्तुंगता आहे, समुद्राची अथांगता आहे, जगद्गुरु तुकोबाराय। ज्यांचा गाथा पंचम वेद जगद्गुरु तुकोबाराय। तुकोबारायनंतर वैकुंठ गमन नाही, ज्ञानोबारायनंतर संजीवन समाधी सोडा नाही, कर्णानंतर उदार नाही, मेघानंतर औदार्य नाही, रामनंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, माशानंतर पोहणं नाही, गरुडानंतर भरारी नाही, आईनंतर वात्सल्य नाही आणि नरदेहानंतर पुन्हा नरदेह नाही। असा अनमोल किंमतचा नरदेह प्राप्त झाला। पण मला जे चिंतन मुद्दा मांडायचा आहे असा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचं मी वर्णन करत होतो। तुकोबारायनंतर वैकुंठ गमन सोडा नाही आणि ते जगद्गुरु तुकोबाराय वयाच्या 42 वर्षाचा कालखंड भारताच्या भूमीवरती त्यांनी घालवला आणि येथे येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन सदा सर्व काळ परमात्म्याचं नामचिंतन केलं। सदा सर्व काळ परमात्म्याचं काय केलं? हो, कानाने श्रवण केलं। सदा सर्व काळ जो पंढरपूरला पांडुरंग परमात्मा उभा आहे त्याचे समान पावलं चित्तात धारण केलेत। हो हो, आणि अजून काय केलं त्यांनी? ही जीवनाची जी आपली साकडी आहे ती अशा पद्धतीनं तयार केली। हो, नाम वाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ते समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। हे वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वर्णन आजच्या अभंगातून निडोबाराय करतात। अशा अर्थाचा अभंग आहे आजचा अभंग। निडोबारायांचा गुरुनिष्ठेचं प्रतीक आहे की माझ्या गुरुदेवांनी सदा सर्व काळ नामचिंतन केलं, माझ्या गुरुदेवांनी सदा सर्व काळ भगवंताचे गुणानुवाद श्रवण केलेत, माझ्या गुरुदेवांनी जो पंढरपूरला 24 अवतार घेऊन एक अवतार उभा आहे तो पांडुरंग परमात्माचे समान पावलं चित्तात धारण केलेत। त्यांनी खरा काळ सार्थक केला। मग साधना काय वापरली? धरिला मनी विठ्ठल। काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल। ही साधना करता करता विठ्ठलाला मनात धारण केलं आणि कीर्तन केलं। पण ते कीर्तन कोणतं कसं? कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता, दंबरहित सेवा केली आणि या दंबरहित सेवेचा फायदा म्हणजे स्वरूप सिद्धी। काय निडा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामे, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। माझ्या गुरुदेवांनी ते केलं, मी सुद्धा तेच केलं, तुम्ही सुद्धा तेच करा। या अभंगाचा भावार्थ अशा पद्धतीचा आहे। विठ्ठल आपण सुद्धा ते केलं पाहिजे। काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे। वाचेने भगवंताचं नामचिंतन, कानाने भगवंताची गुणानुवाद कथा, भगवंताचं नामचिंतन, कानाने कथा ऐकली पाहिजे। कशाने? कानाने। डोंगरीजी महाराज म्हणतात भगवंताची कथा ऐकली पाहिजे। मग भागवत कथा असेल, शिवकथा असेल, भागवत कथा असेल, शिवपुराण असेल, रामकथा असेल, कोणतीही कथा राहू द्या, पण
कथा काय करते? डोंगरजी महाराज म्हणतात, भगवान की कथा जीवन की व्यथा दूर कर देती है. तुकोबारांचं प्रमाण आहे, कथा याची बरी विठोबाची, विठोबाची कथा याची बरी विठोबाची, विठोबाची कथा याची बरी विठोबाची, विठोबाची कथा याची बरी विठोबाची. कथा सुखकारी कथा दुःखहारी, कथा दुःखहारी, कथा सुखकारी कथा दुःखहारी, कथा दुःखहारी. कथा याची बरी विठोबाची, विठोबाची कथा याची बरी विठोबाची, विठोबाची कथा याची बरी विठोबाची, विठोबाची कथा याची बरी विठोबाची. भगवंताची कथा जी आहे जीवनाची व्यथा दूर करते. मी सांगितलं तुम्हाला, संसारातली व्यथा आहे आणि परमार्थामध्ये कथा आहे, भगवंताची कथा आहे. बोलू नका, संसारातली व्यथा आहे. काही काही लोकांकडे एवढा पैसा असतो, एवढा पैसा असतो, अनगणित मोजता येत नाही एवढा पैसा असतो, पण कॅन्सर झालेला आहे. काय उपयोग आहे? काही काही लोकांचं वर्णन करत असताना पहा, साखर कारखान्याचे डायरेक्टर राहतात पण साखर खाता येत नाही. हे काय आहे? खायचं ठरलं तर मग नाही चालणार. काय झालेलं आहे? काय झालंय? शुगर, डायबेटीज झालेली आहे, नाही खाता येणार. मग खाल्लं तर काय होईल? वाजा वाजेल सकाळी, जास्त खाल्ली तर लवकर वाजा वाजेल. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, साखर कारखान्याचे डायरेक्टर पण साखर खाता येत नाही. हो, पहा, धुळ्याला माझा एक मित्र होता आणि धुळ्याच्या मित्राला मी फोन लावून बोलवलं. एकदा कीर्तन होतं माझं, म्हटलं या नानबू. आता आयराणीच भाषा आहे तिकडची आपली. आयराणीमध्ये मी म्हटलं काय नानबू, कसं काय चालू आहे? ते म्हणे महाराज काही खरं नाही. म्हटलं झालं काय? काय नाही म्हणे, पोरगाल कपाशी काल दाड. म्हटलं झालं काय? म्हणे कपाशी कितला उनी ते बी सांगणी, कितला क्विंटल उनी ते बी सांगणी, विचारायला गहू डोकामा बांडूक टाक दिना. हे काय आहे? संसारातली व्यथा आहे, याला व्यथा म्हणतात. कबीर महाराज म्हणतात ही संसारातली व्यथा आहे. कोई तन से दुखी, कोई मन से दुखी, कोई धन भी न रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. हो, म्हणून कथा याची बरी विठोबाची, असा त्याचा अर्थ आहे. सांगण्याचं तात्पर्य, आजचा अभंग जो आहे त्याच पद्धतीचं मी चिंतन मांडणार आहे. आजचा अभंग ज्ञानोबारायांचा गुरुनिष्ठेचं प्रतीक आहे. वारकरी संप्रदायाचं वर्णन करत असताना वारकरी संप्रदायामध्ये एक एक विषयाचे एक एक स्पेशलिस्ट होऊन गेलेत. ज्ञानाचे स्पेशलिस्ट ज्ञानोबाराय, वैराग्याचे स्पेशलिस्ट जगद्गुरु तुकाराम महाराज, भक्तीचे स्पेशलिस्ट नामदेव महाराज, शांतीचे स्पेशलिस्ट नाथ बाबा आणि गुरुनिष्ठेचं प्रतीक निडोबाराय. 5 सूत्र झाले. ज्ञानाचे स्पेशलिस्ट ज्ञानोबाराय. किती ज्ञान, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर. ओ ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा
ज्ञानोबा ज्ञानाचे सागर. आता सागर म्हटलं की काय? सागर म्हणजे काय? समुद्र. समुद्रामध्ये किती पाणी? हो, एक श्लोक सांगतो तुम्हाला. गगनम गगनाकारम सागरम सागर उपमा राम रावण युवर युद्धम राम रावण युवर युवर. आकाशाचा आकार आकाशासारखा आहे, समुद्राची खोली समुद्रासारखी आहे, राम रावणाचं युद्ध राम रावणासारखंच आहे आणि ज्ञानोबारायांचं ज्ञान ज्ञानोबारायांसारखंच आहे. हो, उपजताती ज्ञानी हे वर्म आले जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव सारखा महात्मा ज्यांना लोटांगण घालतो ते ज्ञानोबा आहे. संसाराची जर अवस्था पाहिली, ज्यावेळेला ज्ञानोबारायांचा जन्म झाला त्यावेळेला हो विठ्ठलपंत रुक्मिणी मातेचा संसार जर पाहिला तर किती कठीण अवस्था. चांगला होता संसार. समाजाने देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं. अशी अवस्था झाली. रात्रीच्या वेळेला 5 वर्षाची मुक्ताबाई, निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानराज माऊली या 4ही लेकरांना टाकून आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं. आई वाचोनी पोर वेगळी नाते तुटले पार. आईचा आवडला आईचा आवडला आईचा आवडला आईचा आवडला. खेळविले तू तुझ्या कुशीत वासलेच्या प्रेम भरात. आई आई हाका मारी आई आई हाका मारी परतून कधी येणार. आईचा आई वडील बालपणातच दिसत नाही, आईही दिसत नाही, वडीलही दिसत नाही. आई वडिलांचं प्रेम भेटलं नाही. 5 वर्षाच्या वयात मुक्ताबाईच्या. मला कथा सांगायची नाही, तुम्ही नेहमी ऐकतात, तुम्हाला चिंतन माहिती. पण अशाही वातावरणामध्ये विश्व माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला? हो, 4 ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिलेत. कोणते कोणते? अमृतानुभव. अमृतानुभव नावाचा ग्रंथ कोणत्या अधिकाऱ्यांकरता लिहिला? अधिकारी कोण त्याचे? ते करावया अमृतपान तेथे अधिकारी जीवनमुक्त जन. जीवनमुक्त अवस्थेला जे पोहोचले त्यांच्याकरता अमृत अनुभव. ज्ञानी लोकांकरता ज्ञानेश्वरी, योगी लोकांकरता चांगदेव 65 आणि संसारिक लोकांकरता हरिपाठ. अशाही अवस्थेमध्ये जर वातावरण पाहिलं कसं होतं? चांगलं होतं. मायबाप दिसत नाही, त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलंय, समाजाने त्रास दिला. पण आमच्या ज्ञानोबारांचं वर्णन महाराजांनी केलं ज्ञानाचा. कितीही बोललं ज्ञानराज माऊली बद्दल, कमतरता आहे. काय बोलावं महाराज अशाही अवस्थामध्ये. आता संसारातलं एक तुम्हाला सांगतो. संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी एक हरिपाठातलं प्रमाण सांगितलं, त्याच्यावरती मी थोडंसं बोलतो मग अभंगाकडेच येतो. देहासंदर्भात चिंतन करत असताना हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये ज्ञानोबारांनी एक प्रमाण असं सांगितलं, त्याच्यावरती चिंतन आपल्याला मांडायचंय. देहासंदर्भात चिंतन करत असताना देह पवित्र का अपवित्र? देह पवित्र का अपवित्र? काय? अपवित्र. जन्माला येतो तेव्हा कसा जन्माला येतो? मायेचा विटाळ, बापाचा विटाळ, त्यामध्ये निर्मळ ज्योतयक. आईच्या रजस्वला अवस्थापासून आणि वडिलाच्या ब्रह्म तेजापासून या देहाची उत्पत्ती आहे. देह आदि काय खरा हो आस्ती जायते असं वर्णन आहे. हा, शरीर विटाळाचे आडे माया मोह 5 जोडे पतन शरीराच्या मुळे शरीरे काडे ग्रासी येले.
असा अपवित्र देह, हो, स्थानात बीजात निष्ठंभात उपष्टंभात असं चिंतन आहे. हो, ज्या स्थानामध्ये निर्माण झाला ते स्थान आईचं उदर, ते पवित्र का अपवित्र? अपवित्र. कोण सांगता अपवित्र? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात. मातेची या उदर कोरी पचवून विष्टेचे दाथरी. काय? मातेच्या उदर कोरी पचवून विष्टेचे दाथरी उकडोनी 9 मासवरी जन्मोजन्मोनी मरती. आता इथे दाथऱ्याची उपमा दिली. हो, याला काय म्हटलं? आईचं उदर म्हणजे काय? काय? दात्र म्हटलं. दात्र आता 10, 15, 20 वर्षाच्या कालखंडाच्या मागे जा तुम्ही. मातृवर्ग दात्र्यावरती काय बनवायच्या? हा, बोला ना. फुनके ना, फुनकेच म्हणता ना इकडे. फुनके बनवण्याकरता 2-4 दाढी घेतात, त्याला बिजू घालतात, त्याचं मिश्रण तयार करतात आणि पातेला असतं. पातेल्यामध्ये दात्र राहतं, त्याच्यावरती फडकं, फडक्यावरती वरून फुनके, खालून जाड असतो, वरून झाकण असतं आणि त्याच्यावरती वजन असतं. मग ते फुनकं तयार होतं. किती तासात? फक्त अर्धा तासात. कशाचं फुनकं? दाढीचं फुनकं. ते तयार होतं. तयार झालेलं फुनकं खाणारा प्लेटमध्ये घेतो, वरून तेल टाकतो आणि त्या फुनक्याचं तोंड भरून वर्णन करतो. वा, फुनके काय स्वादिष्ट झालेत. पण ते ताटातले, दृष्टांतातले फुनके बोलू लागलेत, आमचे काय हाल झालेत. काय झाले? आमचे काय हाल झालेत. ते फुनकं जसं सांगतात ना, जसं ते फुनकं तयार होतं तसं हे फुनकं तयार होतं. ते अर्धा तासात तयार होतं, हे 9 महिने 9 दिवसात तयार होतं. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सबसे मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर मिलाया, मेरा सब ही मेरा जन्म भर मिलाया। लख 84 गिर के मारे, लख 84 गिर के मारे, यही फल पाया, यही फल पाया। का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया जमाना क्या खूबसूरत तुझे अल्लाह ने बनवाई, राम भजन बिना यारो चुप खाली कमाई। किंवा अल्लाह ने तुझे पैदा किया है, किंवा कमल मुख राम भजन को दिया। परमात्म्याने दिलं काय काय दिलं? दिले इंद्रिये, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण, नासे जीव पण भव रोग। 4 प्रकारचं ज्ञान दिलं माणसाला। आहार निद्रा भय मैथुनानी समानी चेतानी, नरनाम पशूनाम ज्ञानम नराणाम अधिकम विशेषो हो, ज्ञाने नाही ना पशुही समानाहा। माणसाला एवढं दिलं, पण ज्ञान देऊन जर ज्ञानाचा उपयोग करत नसेल तर त्याच्यात आणि पशुमध्ये काही फरक नाही। पशु का? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती। सांगण्याचं तात्पर्य परमात्माने दिलंय। काय काय दिलं मी सांगितलं प्रमाण तुम्हाला। दिले इंद्रिय, हात पाय, डोळे मुख, तेने तू जोडसी। मग नाक कोणी दिलं? कोणी दिलं? बोला ना। नाक कोणी दिलं? देवाने दिलं। कबीर महाराजांचा प्रसंग तुम्हाला सांगतो। काशीचे संत कबीर महाराज एकदा रस्त्याने येत असताना, दिवाळी सारखा सण होता, एका बाईनं मालकाकडे हट्ट धरला, दिवाळी सारख्या सणाला माहेरी पाठवलं नाही। त्या बाईने सांगितलं, थांबते बरं, मी इथेच थांबते, मी दिवाळीला काही जात नाही, पण तुम्ही मला 12 वर्षापासून काहीच घेऊन दिलं नाही, मग या दिवाळी करता मला काहीतरी गुंजभर 2 गुंज काहीतरी आणून द्या। मालकानं ऐकलं। स्वभाव आहे, कुठलीही बाई राहू द्या, बाईचा स्वभाव आहे, भांडे कुत्रे विचारत नाही तरी हून गर्दी करतात। हून गर्दी। 350 रुपयाची लाडकी बहीणची साडी आणली तरी लोकांना गल्ली परत दाखवते। कोणी दिली? शिंदे साहेबांनी दिली। भाऊ येतो आमचा, चांगली गोष्ट आहे, पुढे सांगणार थोडंफार चिंतन। असं काही गोष्टी जर मालकाने आणल्या, कोणी जर आणल्या, पण सर्वात जास्त मालकाचं तोंड भरून वर्णन करते। मालकानं ऐकलं,
12 वर्ष काहीच घेऊन दिलं नाही. 12 वर्षानंतर बाईला नथ सारखा दागिना आणला. जुना प्रसंग. हो, या घरी जाय त्या घरी जाय, हिला दाखव तिला दाखव, एकच मंत्र. नथ त्यांनी आणली, नथ त्यांनी आणली, नथ त्यांनी आणली. सकाळपासून तर 12 वाजेपर्यंत तेच चिंतन. नथ त्यांनी आणली. कबीर महाराजांनी जुना दृष्टांत आहे. कबीर महाराजांनी ते पाहिलं चित्र डोळ्याने आणि त्या घरी आलेत. ते बाईला गोड सांगितलं, म्हणे ताई, ज्या मालकाने नथ आणली त्याचं दिवसातून 100 वेळेला नामचिंतन करते. बरोबर आहे का नाही? कोणाचं? ज्याने नथ आणली त्या नवऱ्याचं, त्या मालकाचं, त्यांचं 100 वेळेला दिवसातून नामचिंतन करते. प्रत्येक बाईला सांगते, नथ त्यांनी आणली, नथ त्यांनी आणली, पण ज्या मालकाने तुला नाक दिलं त्याचं दिवसातून एकदा तर घेत जाय. जर त्याने नाकच दिलं नसतं, असं सरळ राहिलं असतं चेन्नई अहमदाबाद. नथ कुठे घातली असती? गड्यात की कानात? याचा अर्थ असा आहे, इंद्रिय त्याने दिली, काया त्याने दिली, हे सर्व त्याने दिलं. पण देहासंदर्भात आपल्याला एक मुद्दा मांडायचा आहे. असा देह दिला, चांगली गोष्ट आहे, पण देह अपवित्र आहे. मरताना देखील अपवित्रता आहे. त्या गोत्राला सुतक होतं, त्या गोत्राला, त्या कुडाला सुतक होतं. 12 दिवस 13 दिवस सांभाळावं लागतं. जन्माला येतो तेव्हा सुद्धा विरदी वगैरे तसंच राहतं. हो, मग असा अपवित्र देह पवित्र करण्याकरता काय करावं लागतं? अजून सांगतो तुम्हाला. आता डोंगरीजी महाराजांचे विचार सांगतो. घर शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? बोला ना. देव शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? मग देवांना सुद्धा शुद्ध करावं लागतं का? करावं लागतं ना. सांगणार आहे पुढे. देव शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? घर शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? तन शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? मन शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? धन शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? आणि अंतकरण शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं? किती गोष्टी झाल्या मोजा. देव शुद्ध करण्याकरता गाईचं गोमूत्र पाहिजे. त्याच्यामध्ये गावरान गाईचं गोमूत्र, त्याच्यामध्ये गावरान गाईचं दूध, हो, असे पंचधातू त्याला बनवावे लागतात. काही ठिकाणी नुसतं गोमूत्र जरी टाकलं तरी पावित्रता येते. देवांना मलिनता केव्हा येते? विरदी झाली असेल, सुतक झाला असेल, त्यावेळेला गोमूत्र आपण शिंपडतो. देवाऱ्यावर सुद्धा देव शुद्ध करण्याकरता गाईचं गोमूत्र, घर शुद्ध करण्याकरता गावरान गाईचं शेण मध्ये लक्ष्मीचा वास आहे. स्टाईल बसवल्याने घर शुद्ध होत नाही. स्वच्छ राहतं पण शुद्ध नाही होत. अशी गोष्ट येते. घर शुद्ध करण्याकरता गाईचं शेण पाहिजे, देव शुद्ध करण्याकरता गाईचं गोमूत्र पाहिजे, धन शुद्ध करण्याकरता दान पाहिजे, तन म्हणजे शरीर शुद्ध करण्याकरता स्नान पाहिजे, हो, मन शुद्ध करण्याकरता ध्यान पाहिजे, आणि अंतकरण शुद्ध करण्याकरता भगवंताचं नाम पाहिजे. आता हे साधं सरळ सांगितलं. डोंगरीजी महाराजांचे विचार आहेत. घर की शुद्धि गाय के गोबर से, देवों की शुद्धि गाय के गोमूत्र से, धन की शुद्धि दान से, तन की शुद्धि स्नान से, मन की शुद्धि ध्यान से, और अंतकरण की शुद्धि भगवान के नाम से. हे डोंगरीजी महाराजांचे विचार आहेत. अपवित्र देह पवित्र करण्याकरता काय करावं लागतं याच्यावरचा माझा विषय. ज्ञानेश्वर महाराजांनी किती ग्रंथ लिहिले? 4. तुम्ही सांगितलं. मग संसारिक लोकांकरता काय उपदेश केला? हरिपाठ नावाचा ग्रंथ सांगितला. मग त्याच्यामध्ये असं म्हटलंय, तुम्हाला यजन याजन अध्ययन अध्यापन ह्या काही गोष्टी तुम्हाला जड जातील. नाथ महाराजांनी तेच सांगितलं. कर जोडून विनवितो तुम्हा. बरोबर आहे का नाही? तुमचं पाठ आहे. हीच माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. परमात्म्याचं नामचिंतन पवित्र साधन आहे. जाऊ द्या, मला मुद्दा असा सांगायचा आहे. हरिपाठ नावाचा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. बरं जाऊ द्या, एवढ्यावरच आपलं चिंतन थांबेल. आपल्याला पुढे जायचंय. मुद्दा मला असं मांडायचा आहे. ज्ञानाचे स्पेशलिस्ट ज्ञानोबा आहे. संपला माझा मुद्दा. मी पुढे चाललो आता. हो, ज्ञानाचे स्पेशलिस्ट ज्ञानोबा आहे. वैराग्याचे स्पेशलिस्ट तुकाराम महाराज. किती वैराग्य? एकच प्रमाण सांगेल. विवेकासहित वैराग्याचे बळ सहित
न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. ही वैराग्याची भाषा आहे. जाडोनी संसार बैसलो अंगणी. हो, ही वैराग्याची भाषा आहे. हो. अजून एक अभंग आहे. संसाराच्या नावे शून्य, हो, वाढता हा पुण्य धर्म केला. ही वैराग्याची भाषा आहे. हो, वैराग्याचे स्पेशलिस्ट जगद्गुरु तुकाराम महाराज. काय वैराग्य सांगावं महाराजांचं. वैराग्याचे स्पेशलिस्ट तुकाराम महाराज, भक्तीचे स्पेशलिस्ट नामदेव महाराज. किती भक्ती जीवनामध्ये. मातृवर्ग तुम्हाला सांगतो, नामदेवरायांची भक्ती 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे होतं, चरित्र आलेलं आहे संत चरित्रामध्ये. एक ज्योतिर्लिंग जे आहे ते ज्योतिर्लिंगाचं मंदिराचं तोंड कोणत्या साईडला होतं आणि नामदेवरायांनी भक्तीच्या जोरावरती कोणत्या साईडला फिरवलं. ऐकलंय? कोणतं मंदिर? हो, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायांना तृप्त, आपला देवाला तृप्त करणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज, बालभक्त नामदेव महाराज. देवाला जीव घालावं. हो, वर्णन आहे. एकदा नामदेवरायांकडे भगवान परमात्मा पाहुणे आले. कोण पाहुणा आला? देव. आपल्याकडेही पाहुणे येतात. आपल्याकडे केव्हा येतात पाहुणे? एक तर पोयान करले येतील, नाही तर मग उतरांनी करले येतील. आपल्याकडे येणारे पाहुणे वरणवाला कमी येतील, पुरणवाला बी कमी येतील, पण तरणवाला येवा शिवरावा नाही. ते आल्या आल्या सांगतात, नाही मनकाने थोन माटीन मायक घे, तू चगी घ्या. कोणता ठिकाणी काय मागू आहे अक्कल नाही तुले. नामदेवरायांकडे भगवान पाहुणे आले. आमच्या देवाला नामदेवरायांनी तृप्त केलं, आमच्या तुकोबरायांनी तृप्त केलं. पाहुणे घराशी हाजी आले ऋषिकेशी, आमच्या शबरी मातीनं तृप्त केलं. प्रभा विश्व अवघा रंग एक झाला. जीवनामध्ये उष्ट खाऊ नये. उष्ट खाऊ नये. ज्याचा आपण उष्ट खातो त्याची 7.5 आपल्याला लागते. उष्ट खाऊ नये. पण आमच्या भगवान परमात्म्याने शबरीचं उष्ट घेतलं का? तिचा भाव तेवढा होता. तिचा भाव तेवढा होता. गुरुदेवांनी सांगितलं होतं, गुरुदेवांनी मातंग ऋषींनी सांगितलं होतं, शबरी तुला अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा दर्शन देण्याकरता येतील. गुरुदेवांनी सांगितलं. सांगू तुम्हाला अजून, जीवनात 4 लोकांवरती विश्वास ठेवला पाहिजे. एक संत, एक सद्गुरु, एक मायबाप आणि एक भगवंत. 5व्यावर विश्वास ठेवायचा नाही. तो कितला का गड्याचं ताईत आशेला नाही ठेवायचं. हो, तारुण्यामध्ये प्रत्येक मुलीनं प्रत्येक मुलानं बापाचं ऐकलं पाहिजे, आईचं ऐकलं पाहिजे. ते हितचिंतक आहे. ते त्याच्यातून निघून गेलेत म्हणून ते आपल्याला आवडतात. ते उगाच म्हातारे झाले नाहीत. पण काही काही लोकांचे हे कॉलेज वगैरे करतात, हे पोरं पोरी, यांना असं वाटतं मन मालकाने अक्कल नाही आणि मन बापले काही उमजत नाही. अशा जर तुमच्या भावना असतील तर निश्चित तुमचं अधपतन आहे. अधपतन आहे. एक सांगू, हर नदी का जल गंगा जल नहीं होता, हर आंखों की कालिमा काजल नहीं होती. तुम किसी पर भी विश्वास मत करो, हर कोई विश्वास का काबिल नहीं होता. माय बाप, ज्ञानोबरायांनी सांगितलंय, माय आणि बाप सर्व तीर्थ, जगातले सर्व तीर्थ त्यांच्या पायाजवळ असतात. सकल तीर्थाची या धुरे. मायबापवरती विश्वास ठेवला पाहिजे. मी पुढे सांगणारे चिंतन, सद्गुरूवरती विश्वास ठेवला पाहिजे. हो, संतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. संत हितचिंतक आहेत, मायबाप हितचिंतक आहेत. संतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. सांगू तुम्हाला, जगामध्ये संत जे देतात जगातलं कोणीच देत नाही. तुम्हाला असं वाटतं लाडकी बहीण सरकारने टाकली, चांगली गोष्ट आहे. पण पहा, संत जे देतात जगातलं कोणीच देत नाही. संतांनी दिलेलं सरत नाही, मायबापानं दिलेलं पुरत नाही, सरकारनं दिलेलं उरत नाही. जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, समुद्र कधी भरत नाही, आणि हे तुमच्या आमच्या डोक्यात शिरत नाही. प्रभा विश्व अवघा रंग एक झाला.